नमस्कार. नवजीवनकर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आता पोलीस भरतीची लगबग चालू झाल्या आणि जी मुलं 1600 मीटरला शेवटचा राऊंड ज्या वेळेला पळतात त्यावेळेला त्यांचं पाय भरून येतात. काही मुलांना ज्या वेळेला सुरुवात करायची आहे त्यावेळेला अडचणी येतात. अशा मुलांनी आपलं डेमोचं व्हिडिओ बघून मला फोन केलं आणि सरांनी म्हणले, सर तुम्ही असा व्हिडिओ बनवा की जो आम्ही आठवड्याबरोबरच शेड्यूल काय करू. तुम्ही जो व्हिडिओ टाकताय त्या व्हिडिओमध्ये आम्हाला समजणं झालं की तुम्ही आज 1600 मीटरसाठी काय केले. तर मित्रांनो नमस्कार, मी तुम्हाला आज 1600 मीटरच्या संदर्भात आज व्हिडिओ आपण हा बनवतोय. तर 1600 मीटर हा इव्हेंट नेमका कसा आहे हे आपण समजून घेऊया. बघा, सर्वसाधारण जो माणूस असतो ते 100 मीटरचं स्प्रिंट आहे ह्यो सगळी जण मारू शकतात. म्हणजे नवीन आणला आणि त्याला पळायला लावला तर तो 100 मीटरची स्प्रिंट पूर्ण करू शकतो. टायमिंगमध्ये नाही करणार पण तो पूर्ण करू शकतो. तसंच ज्या वेळेला 1600 मीटरला त्याला उभा केला तर तो 1600 मीटर पूर्ण करू शकत नाही. म्हणजे 1600 मीटर हा हार्ड इव्हेंट आहे आणि सगळ्या इव्हेंटपेक्षा म्हणजे 3 इव्हेंट आहेत, त्या 3 इव्हेंटमध्ये 5 मार्क एक्स्ट्रा मिळवून देणारा हा इव्हेंट आहे. बघा, जर तुम्ही 5:30 मध्ये जर हा पूर्ण केलं तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क पडतात आणि जर आउट ऑफ मारलं तर काय विषयच नाही. मग 20 पैकी 20 तुम्हाला मार्क पडतात. मग तुम्हाला ह्या आउट ऑफ मारायचं आहे आणि ह्या आउट ऑफ मारण्यासाठी आठवड्याचं शेड्यूल काय असावं, कशा पद्धतीनं तयारी करावी याच्या संदर्भात मी आज हा व्हिडिओ बनवते. बघा, ह्या व्हिडिओमध्ये A to Z मी सगळं कव्हर करणार आहे. आठवड्याभरात काय काय होणार आहे. तर हा जर व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असला तर काय करायचं आहे, तुम्ही नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि असंच तुम्हाला जर काय क्वेरी असली ग्राउंड संदर्भातली तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावर व्हिडिओ 100% मी बनवेन. बघा मित्रांनो, आम्ही आठवड्याभराचं शेड्यूल कसं असतं आमचं बघा. ज्या वेळेला सोमवार असतो, रविवारचा आमचा डेमो असतो आणि सोमवार असतो, त्या सोमवारला रविवारचा आराम असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण सोमवारी स्टार्ट करतो. तर आमचं शेड्यूल कसं असतं, सकाळी जर आम्ही हार्ड फिजिकल केलं तर संध्याकाळनं नॉर्मल फिजिकल करतो. असं 2 दिवस करतो. म्हणजे आज सकाळी हार्ड केलं, संध्याकाळनं स्लो करतो. सकाळी हार्ड करतो, संध्याकाळी स्लो करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं आम्ही विश्रांती घेतो. विश्रांती घेतो म्हणजे पूर्ण विश्रांती घेत नाही, तर आम्ही काय करतो, नॉर्मल फिजिकल करतो. म्हणजे जे फिजिकल करायला पाहिजे हार्ड तसं आम्ही करत नाही. वॉर्मअप करतो, ट्रेचिंग करतो आणि ते त्या दिवसाचं संपवतो. परत ज्या दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ असते त्यावेळेला आम्ही हार्ड फिजिकल करतो आणि सकाळी स्लो करतो. परत हार्ड करतो, सकाळी स्लो करतो. असं 2 दिवस केलं की ज्या सकाळी हार्ड केलेलं असलं त्यावेळेला आम्ही स्लो करतो म्हणजे ट्रेचिंग करतो. आणि शनिवारचं आम्ही काय करतो, शनिवारचं एकदम नॉर्मल म्हणजे शनिवारचं सकाळचं रगडा वर्कआउट असतो, सगळा व्यायाम असतो आणि संध्याकाळचं मसाज असतं आणि रविवारी सकाळी डेमो असतो. असं आमचं शेड्यूल असतं. पण ह्या वर्कआउटमध्ये काय करायचं हे झालं म्हणजे कसं असतं, ज्या वेळेला तुमची बॉडी म्हणजे ग्राउंडवर आला की तुमची बॉडी महत्त्वाची रिकवर झाली पाहिजे. मग रिकवर होण्यासाठी ह्या पद्धतीनं शेड्यूल लावायला लागतं. आता आम्ही काय करतो सोमवारी, तर सोमवारी आम्ही सकाळचं शक्यतो करून एकदम असं फिजिकल करतो की पोरांच्या अंगात थकवा म्हणजे ताकदच राहत नाही, असं फिजिकल करतो. मग काय करतो, एक 10 राऊंड आम्ही 0 स्पीडनं पळतो. बॉडी सगळी वॉर्म करून घेतो. वॉर्म केल्यानंतर पहिल्यांदा ट्रेचिंग करून घेतो. ट्रेचिंग करून झाल्यानंतर 1 मीटरच्या किंवा 400 मीटरच्या अशा स्प्रिंटा मारतो सोमवारी. संध्याकाळने आमचं स्लो असतं त्यामुळं संध्याकाळचं पण 10 राऊंड मारतो. 10 राऊंड मारल्यानंतर आम्ही 10 राऊंड पळालं की आम्ही लुजनिंग करतो. लुजनिंग केल्यानंतर संध्याकाळचं जास्त करत नाही, गोळा आणि 100 मीटरची हे करतो. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मंगळवार असतो त्यावेळेला आम्ही काय करतो, हिल वर्कआउट करतो. हिल वर्कआउट करतो म्हणजे काय करतो, घाटात आम्ही असं 200 मीटर स्पीडनं पळायचं. म्हणजे चढणला 200 मीटर स्पीडनं पळायचं आणि 200 मीटर 0 स्पीड यायचं. असं 15-15 मिनिटाचं 3 शेड्यूल करतो. 15 मिनटं पळायचं, परत 15 मिनटं पळायचं, परत 15 मिनटं पळायचं. त्याच्यामुळे तुमचे जे पाय म्हणजे लेगमध्ये पॉवर पाहिजे ती पॉवर जनरेट चांगल्या पद्धतीने होते. हे झालं मंगळवारचं. संध्याकाळनं आम्ही काय करतो, संध्याकाळनं वर्कआउट करायला ABC वर्कआउट करतो, मसलचा वर्कआउट करतो. पण जास्त प्रमाणात करायचं नाही. म्हणजे आता भरती जवळ आल्या
त्यामुळे दुखणं जास्त घ्यायचं नाही. आता कसं पहिल्यांदा आम्ही एक महिनाभर पहिल्यांदा पोरांच्या पायात ताकद आणण्यासाठी सारखं वर्कआउट करून म्हणजे एक दिवस वर्कआउट करून करून पोरांचं लेगमध्ये पॉवर चांगले आल्या, त्यामुळे आता काय अडचण नाही. आता आपण शेवटच्या स्टेजमध्ये आहे, त्यामुळे आता लेग वर्कआउट हे काय करायचं नाही. बघा, हे झालं मंगळवारचं आम्ही काय केलं, सकाळी 200 मीटरच्या स्प्रिंटा मारल्या घाटात आणि 200 मीटर पळ जायचं, 200 मीटर खाली उतरानं पळ द्यायचं, असं 200 मीटरचं करायचं. 15 मिनटं असं पळायचं. हे झालं मंगळवारचं. संध्याकाळनं आपण वर्कआउट केला. आता मंगळवार नंतर बुधवार आला, तर बुधवारी आम्ही काय करतो, बुधवारी आमच्या इथं एक घाट आहे, साधारणपणे 7 किलोमीटरचा घाट आहे. मग सकाळचं आम्ही बुधवारचं सरळ रोडनं पळत जातो, म्हणजे जास्त रनिंग करतो. एक 10 किलोमीटर 12 किलोमीटर असं रनिंग करतो. मग जाताना 5 किलोमीटर जायचं आणि येताना 5 किलोमीटर जरा वेगाने यायचं. जाताना जेवढं टायमिंगनं गेलो तेवढं येताना वेगाने यायचं आणि ग्रुपमध्ये पळायचं. ग्रुपमध्ये पळालं तर ज्या पोरांची म्हणजे बॉडी चालत नाही ती सुद्धा म्हणजे त्यांचं मन तयार होतं. हे झालं बुधवारी. बुधवारी काय करतो, बुधवारी संध्याकाळचा जो हे आहे त्या बुधवारी संध्याकाळी आम्ही डावरीचा घाट मारतो. मग सकाळी लॉंग रनिंग, संध्याकाळनं डावरीचा घाट, असं झालं हे बुधवारचं झाल्यानंतर ज्या वेळेला गुरुवार येतो त्या गुरुवारी आम्ही आता गुरुवार शुक्रवार ह्या 2 दिवस आम्ही स्प्रिंटाचं शेड्यूल लावतो. म्हणजे काय करतो, पहिल्यांदा 400 मीटरची स्प्रिंट मारतो. मग 400 मीटरच्या स्प्रिंट कशाला मारायच्या की टायमिंगमध्ये मारायच्या, कारण म्हणजे जी पोरं स्ट्रॉंग आहेत त्यांचं 1 मिनिटात पळाली पाहिजेत. जी म्हणजे पहिल्यांदा 1 मिनिटात स्प्रिंट मारायची, जी 1 मिनिटात स्प्रिंट मारतील त्याने आराम द्यायचा. परत 1 मिनिटात कोणाची बसत नाही. मग परत काय करायचं, 1:05 मध्ये म्हणजे 5-5 सेकंद वाढवायचं. 1:05 मध्ये बसली पाहिजे 400ची, जर बसली त्याला विश्रांती. परत काय करायचं, 1:10 मध्ये, मग 1:05च्या 2 होणार, 1:10 मध्ये किती होणार, 1:10 मध्ये 3 होणार. परत असं 5-5नं वाढवत जायचं आणि हे करायचं. मग त्या जो गुरुवार आहे त्या गुरुवारी एकदम जास्त स्प्रिंट होतात. मग जे तुमचं शेवटला जे पाय बी भरून येतात ते अजिबात पाय बी भरून येत नाही, तुमच्यात किलिंग पॉवर चांगली निर्माण होती. फक्त म्हणजे ह्या क्रायटेरियाने ह्याच्यात काय बदल होत नाही. जो लूज पोरगा असतो त्याच्या 18, 21 स्प्रिंट होतात आणि ह्याच्यात काय होतं की किलिंग पॉवर पोराच्या मनात निर्माण होती आणि जो 18 स्प्रिंटा पळतो ते 1600 मीटरचं काय त्याचा विषय नसतो. आता हे झालं सकाळचं. संध्याकाळनं काय करतो, संध्याकाळनं नॉर्मल वर्कआउट घेतो, स्ट्रेचिंग घेतो आणि सोडतो. हे झालं बुधवारी. गुरुवारी सकाळी काय करतो, गुरुवार झाला. आता शुक्रवारी सकाळचं म्हणजे 10 राऊंड वॉर्मअप स्ट्रेचिंग एवढं आणि 100 मीटर. आता शुक्रवारी संध्याकाळनं 1 किलोमीटरची आम्ही स्प्रिंट मारतो. 1 किलोमीटरच्या स्प्रिंटला साधारणपणे 3:20 3:40च्या स्पीड ठेवायचं, म्हणजे ती पेस ठेवायचा. 3:40 अशा आम्ही 3 स्प्रिंटा मारतो. 1 किलोमीटरची झाल्यानंतर परत 400ची 3 मारतो आणि परत 200च्या 3 मारतो आणि 100च्या 3 मारतो. असं 3-3चं शेड्यूल लावलेलं असतं. हे झालं शुक्रवारी संध्याकाळनं परत 100चा स्टार्ट बीट हे जर शुक्रवारी संध्याकाळचं होतं. शुक्रवार झाला. परत शनिवार आला. शनिवारी आम्ही काय करतो की शनिवारी सकाळचं आम्ही रगडा वर्कआउट घेतो. रगडा वर्कआउट म्हणजे थायचा कापचा सगळा व्यायाम घेतो, पण असं जास्त कुतावणं घेत नाही, म्हणजे इंजुरी होईल ताप होईल असं घ्यायचं नाही, पण सगळ्या शरीराचा व्यायाम घ्यायचा. आणि शुक्रवारी संध्याकाळची आम्ही जिमचं वर्कआउट घेतो, म्हणजे आपल्यात लेगमध्ये पॉवर यावी म्हणून जिमचा वर्कआउट आम्ही करतो. जिममध्ये सगळं हे मारतो, म्हणजे व्यायाम केल्यानंतर संध्याकाळनं आम्ही जिम मारतो गोळ्यासाठी ह्याच्यासाठी. मग त्याचा एक फायदा होतो. आणि हे झालं आपलं शनिवारचं झालं आपलं आता रेडी. शनिवारचं सकाळचं झालं. शनिवारी दिवसभर क्लासला सुद्धा सुट्टी असती, म्हणजे सकाळचं 12 वाजेपर्यंत क्लास असतो, दुपारी पोरं रिलॅक्स असतात. आणि शनिवारी संध्याकाळी आम्ही ग्राउंडवर सगळी येऊन ग्राउंड बिऊंड लोटून काढून ग्राउंडचं सगळे दगडं बिगडं व्यवस्थित लावतो आणि त्याच दिवशी आम्ही सगळ्यांचं मसाज करतो. मग सगळ्यांचं मसाज केल्यानंतर ते रात्रभर तेल अंगात मुरतं आणि दुसऱ्या दिवशी एकदम जे पाय बी दुखत असतात काय दुखत असतात एकदम फ्रेश वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 10च्या दरम्यान डेमो घेतो.
हे असं सगळं आठवड्याभराचं शेड्यूल असल्यानंतर जर अशा पद्धतीचा तुम्ही जर शेड्यूल तुमच्या ह्याच्यात ॲड केलं, ह्याच्यातलं कमी जास्त जर केलं तुम्ही तरी सुद्धा चालेल, पण बॉडी रिकवर झाली पाहिजे. हे जी बॉडी रिकवर झाली पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या. बॉडी जर तुमची रिकवर व्यवस्थित झाली आणि व्यवस्थित जर तुम्ही हे शेड्यूलचा वापर केला तर 100% तुमचं 5-10च्या 8 टायमिंग येणारच. बघा, जर तुम्ही माझ्या अकॅडमीचं व्हिडिओ जर रविवारी मी टाकत असतो, जर रविवारचा व्हिडिओ जर तुम्ही मागं एखाद्या मुलाचं चेक करत गेला तर त्याचं 100% टायमिंग कमी होत गेले. मी आता ह्या रविवारी डेमो घेणार आहे, त्यावेळेला चिपवर डेमो घेणार आहे. ह्या चिपवर डेमो घेतल्यानंतर अजून किती मिरॅकल होते हे सुद्धा तुम्हाला कळेल. तर मित्रांनो, या शेड्यूलचा वापर तुम्ही तुमच्या ह्याच्यात करा आणि ह्याच्यात तुम्ही जर केला म्हणजे तुमच्या दिनचर्यात या अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला 100% फायदा होईल. फक्त ध्यानात ठेवायचं, सकाळी जास्त केलं तर संध्याकाळी कमी, सकाळी जास्त केलं तर संध्याकाळी कमी, असं 2 दिवसाचं हे करायचं. 2 दिवसानंतर तिसऱ्याला एक सुट्टी मारायची म्हणजे रिलॅक्सेशन ठेवायचं, जास्त करायचं नाही. त्याच्यामुळं तुमची बॉडी रिकवर होईल आणि तुमची बॉडी रिकवर झाली, तुम्हाला जर उत्साह इथं ग्राउंडवर जर आला तर तुम्हाला काही सुद्धा अडचण येणार नाही. त्याच्याबरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीनं डाएट घ्या. डाएटची सुद्धा गरज असते. व्यवस्थित जेवण करा, आजारी पडू नका आणि तुम्हाला ह्या पुढल्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. ह्या आपला यूट्यूब चॅनलवरचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.